शुभ संध्याकाळ. रामकृष्ण हरे. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्त, तुम्ही पण मस्तच असणार. तर घ्या काळजी सर्वजण. व्हिडिओ टाकायचं एक कारण असं आहे का, काल मी एक व्हिडिओ टाकला तर बरं का, सासू सुनाच्याबद्दल. का हल्ली आता त्रासच आहे सुनांचा सासनला, आणि काही ठिकाणी सासूचा पण त्रास आहे सुनांना. असं काही नाही, एका हाताने काही टाळी वाजत नाही बरं का. मी काही म्हणत नाही का सुनास त्रास द्या, ते असं कधी म्हटलेच नाही मी. माझे दोन्ही पण व्हिडिओ चालते, जसं मला अनुभव आला तसा व्हिडिओ मी टाकत राहते. जसं मला माहिती पडतं आहे कोणाच्या घरी काय आहे, कोणाच्या घरी काय चाललं आहे, वातावरण कसं काय आहे नातेवाईकांमध्ये, त्या हिशोबानेच मी व्हिडिओ टाकत राहते. मी काय माझी एकटीची व्हिडिओ नाही टाकत ते का माझ्याच घरात माझ्या सुना मला त्रास द्या, ते असं काही टाकत नाही मी. आणि असे जर टाकले तर माझ्या सुना मला घरात ठेवतील का? नाही तर मग त्या राहायच्या नाही माझ्याजवळ, ते निघून जातील. पण हे दुसऱ्याचे अनुभव टाकते मी, कारण हाही जगात खूप आहे, नातेवाईकांमध्ये पण आहे, गल्लीत पण आहे, गावात पण आहे, भरपूर ठिकाणी असं सुनांचा त्रास सासनला किंवा सासूचा त्रास सुनाला खूप ठिकाणी आहे असं. त्यामुळे मग मी तो व्हिडिओ टाकते तसा. तर एक दोन ताईंची कमेंट आली मला का तुम्ही सुना करताना बघून करायच्या होत्या, सुस्वभावी करायच्या होत्या, चांगल्या संस्कारी करायच्या किंवा माहिती करून करायच्या. तर त्या ताईला एवढंच सांगते मी का ताई, आपण फक्त कोणी का असाने सून करताना किंवा मुलीला स्थळ बघताना किंवा काही संबंध जोडताना आपलेवाले, तर आपण फक्त त्यांची जात पाहतो किंवा आपले वर्णन माणसं पाहतो. म्हणून काय आपण त्यांचं मत थोडी पाहतो का, मध्ये काय आहे त्यांच्या मनामध्ये, काय खतबद आहे. आपण फक्त व्यवस्थित दिसताय, मुलगा मस्त दिसतोय किंवा मुलगी मस्त दिसते, चांगले जातीचे आपलेवाले, नातेसंबंधामधले जवळचे संबंध, एवढंच बघतो आपण. आपण काय थोडीच त्यांचं काही मत थोडी निवडून बघतो का? नाही बघत. समजा आपल्याला जरी 2 मुलं असले किंवा 3 मुलं असले तर आपले तिन्ही मुलं सारखे नसतात. त्याच्यात एक तरी मुलगा आपल्याला थोडासा त्रास देणारा असतो, किंवा 2 जरी असले तरी दोन्ही सारखे नसतात. त्याच्यात एक त्रास देतो तर एक चांगला धरतो. का ते हाताचे जे 5 बोटं असते ना, ते सारखे कधीच नाही राहते. तर त्या ताईला माझं एवढंच सांगणं आहे का ताई, तुम्ही जे मला कमेंट केली ती काय वाईट नाही केली, तुम्ही ती बरोबर केली. पण तुम्ही पण विचार करा ना, आपण काय पाहतोय? फक्त मुलगी चांगली नातेसंबंधामधली आणि आपल्या संबंधातली, तर तेच बघतो ना आपण. तर ती नंतर तिचे काय गुण फुटतात तिला, किंवा तिला काय संस्कार असतात ते नंतर कळते ना आपल्याला, आधी कळत नाही ना. आधी कळले असते तर मग तर शक्यच नव्हतं असं संबंध जुळणं. प्रत्येक जणाची जर चूक आपल्याला आधी कळली असती तर जिथं कळती तिथं जातच नाही ना आपण, कोणीच जात नाही तिथं, त्यांच्यासारखेच त्यांच्याकडे जाते मग. तर असं आहे संबंध जुळणं म्हणजे काही एक माणूस फक्त जात पाहतं. आमच्याकडे अशी म्हण लावले का माणूस जात पाहतं म्हणून मत पाहत नाही, किंवा नातेसंबंध पाहतं, किंवा आपल्याला मुलगी पटली बाती मग आपण ती केली. मुलगी चांगली, फक्त तिची मुलीचे फक्त वरचं ते वर्णन बघितलं आपण, तिच्या आतलं काय ते आपण नाही बघितलं, काहीच नाही बघितलं आपण तिच्या आतलं. मग ते म्हणते बा तुम्ही बघून करायला पाहिजे होती, विचारपूस करून करायला पाहिजे होती. विचारून कोणी हा म्हणतं का? असं विचारलं तर कोणी कोणाचं पण चांगलंच सांगतं. हो आमची मुलगी असं काम करते, आमची मुलगी तसं काम करते, आमच्या मुलगीला हे येतं ते येतं. अरे पण तुमची मुलगी लग्न झाल्यावर किती त्रास देते हो लोकांना, किती त्रास देते हो ती. तिला कळत नाही हो. तिला नवरा म्हणजे हा खेळणा वाटतं, खेळणा. सासू सासरे म्हणजे एक खेळणी वाटते, खेळणी. तिला कळत नाही त्यात. हो त्याच्यात पण अशा सगळ्या नाही बरं का, अशा सगळ्या सारख्या नसत्या. 5 मी सांगितलं ना, हाताचे 5 बोटं पण सारखे नाही आहे. आणि परत अजून तुम्हाला सांगते, आपले जे 2 मुलं असो किंवा 3 मुलं असो, त्यांच्यातले सुद्धा आपले 3 मुलंसुद्धा सारखे नाही. त्याच्यात तरी एखाद्याचा रंग काळा राहील, एखाद्याचं नाक नकटं राहील, एखाद्याची उंची कमी राहील, एखादा जास्त बोलका राहील, एखादा कमी बोलणारा राहील. त्याच्यातसुद्धा सगळे गुण वेगवेगळे राहतील. म्हणून आपण दुसरीची मुलगी कशी विचारपूस करून आणणार सांगा मला. तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. ज्या ताईने मला कमेंट केली त्या ताईने नक्कीच मला सांगा.
तर असं आहे. खरंच आजकाल म्हणजे हां, त्याच्यात अजून एक मला अशी कमेंट आलेली आहे आता का मुलगी जर सून होत नाही तर सासू कुठं आई होती, आऊ होती हो. अशा सगळ्या मी सांगितलं ना, पाची बोटं सारखे नाही राहती, सगळ्या सासात अशा नाही राहतो, सगळ्या सासात अशा नाही राहत, अजिबात नाही. सगळ्या सासात अशा राहत नाही. म्हणजे मी तर व्हिडिओ टाकते हे काय माझ्या एकटीच्या अनुभवावर नाही टाकत बरं का. मी माझे नातेसंबंधामध्ये किंवा माझ्या मैत्रिणी, माझ्या जोडीदारनी त्यांचे जे अनुभव मला सांगते त्याच्यावर मी हा व्हिडिओ तयार करते. किंवा माझ्या शेजारी पाजारी मुली सासूरवास झाल्यामुळं माहेरी येतात, रडता गागता सांगता, त्याच्यामुळं मी तो व्हिडिओ तयार करते. पण मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगते. मी माझ्या सुनांना रात्री 7 वाजायच्या नंतर वाट्याच्या खाली उतरू देत नाही. का अंधारात मी त्यांना बाहेरसुद्धा जाऊ देत नाही. का मला खूप भीती वाटते. सुना वागवणं हे सोपं नाही आहे. कुठं काय रात्रीचा टाईम आहे, कुठं काय होईल काय नाही त्याचं काहीच सांगता येत नाही, काहीच सांगता येत. मी माझ्या सुनांना विहिरीवर पाण्याचं मोटरीचं बटन दाबायलासुद्धा जाऊ देत नाही. म्हणजे जिथं उघड जागा आहे, जिथं अपघाती जागा आहे तिथं मी माझ्या सुनांना अजिबात जाऊ देत नाही. संध्याकाळी 7च्या नंतर मी बाहेर माझ्या सुनांना भांडे घासायलासुद्धा बाहेर निघू देत नव्हते. का ही लोकांची जबाबदारी आहे. नको अंधाराचं किड्या काट्याचं काही ते नाही झालं ना, ते काम तेच परवडलं आपल्याला. आपण आजचं काम उद्या करू, पण काही जर झालं तर आपण काहीच करू शकत नाही. खूप भीती वाटते मला, इतकी भीती वाटते ना. मी तर कोणी काही म्हणू, मी माझ्या सुनांना आईचंच प्रेम दिलेलं आहे. त्यांनी दिलं का नाही दिलं ते माझ्या आत्म्याला माहिती आहे, पण मी स्वतः माझ्या सुनांना आईचंच प्रेम देते. अजून माझ्या हाताने मी दुकानात जाऊन साड्या खरेदी करते. साड्या त्यांना माझ्या मनाने मला जी आवडेल तीच साडी मी आणून देते. आणि त्यांना पण मी जी आणते ना साडी तीच आवडते. ते उलटं ते म्हणते आम्हाला समजत नाही कोणती घ्यावा काय घ्यावा, दुकानात गेलो तुम्हीच आणा साड्या. मी स्वतः माझ्या सुनांना साड्या आणून देईल. कोणती पण वस्तू, काही चप्पल राहू काही राहू, मी बाजारला निघाले का ते सांगतील मम्मी आम्हाला हे आणायचं ते आणायचं ते आणायचं. मी कधीही नाही म्हटले नाही. मी त्यांनी जर 200चे सांगितले असेल तर मी 400चे आणते, कारण मला आवडत नाही कमी पैशाचं सुद्धा वस्तू घ्यायला आवडत नाही. घ्यायची तर चांगली घ्यायची, नाही तर नाही घ्यायची, माझं असं तत्व आहे. तर खरंच मी आईचं प्रेम दिलेलं आहे. पण आता ते काय ज्याला समजेल त्याला आहे. आणि बोलणार म्हणजे समोरची व्यक्ती काय आपल्याला चुकीची कमेंट नाही करत आहे बरं का. आहे असं बऱ्याच ठिकाणी सासा नाही होती आया, पण मी स्वतः झालेली. पण माझ्या सुना माझ्या मुली झाल्या का नाही झाल्या हे माझ्या आत्म्याला माहिती, कोणाला नाही माहिती. आणि होऊ शकत नाही, त्या नाही होऊ शकत. तर नक्कीच बघा माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, मला नक्कीच कमेंट करून सांगा. 1-2 ताईंनी मला कमेंट केलं आहे. काही ताई मला इंग्लिशमध्ये कमेंट करता, अहो ताई तुम्ही माझे व्हिडिओ बघा, मी कशी काय, मी एकदम शेतकरी कुटुंबातली, एकदम शेती करणारी बाई, आणि तुम्ही मला इंग्लिशमध्ये कमेंट करता. काय कळलं मला तुम्ही इंग्लिशमध्ये काय लिहिलं, तुम्ही मला शिव्या दिल्या का तुम्ही मला चांगलं म्हटल्या, मला काही कळेल का सांगा बरं. मराठीत कमेंट करा, कशी करा, तुम्हाला जशी करायची तशी करा. मला काही त्याच्यात राग नाही. माझं काही चुकलं असेल तर तुम्ही चुकीची कमेंट करणार, चांगलं असेल तर चांगलीच करणार. पण तुम्ही इंग्लिशमध्ये कमेंट करू नका ना, तुम्ही मराठीत कमेंट करा ना, म्हणजे मला पण कळेल ना का आपल्याला कोणाला आपला व्हिडिओ आवडतो कोणाला नाही आवडत, हे मला पण कळेल ना. तर मला खरंच मराठीमध्ये कमेंट करा, एवढंच सांगते, दुसरं काही नाही. करा तुम्ही कमेंट, पण मराठीमध्ये करा, म्हणजे मला पण कळेल. मला इंग्लिश नाही वाचता येत, मराठी येतं वाचता. तर बघा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.